श्री गणेशाय नमः. ओम नमोजी सद्गुरु प्रबोधचंद्रा, प्रेमे मम करी अंगीकारा. या चकोरा तोषवी प्रियकरा, वर्षवी अमृतधारामुखी. प्रेमे श्री ठेवा वरदकरा, गुरुनाथा नित्यभद्रा. स्फूर्ती द्या वर्णिता चरित्रा, करुणा समुद्रा गुरुनाथा. कृपानाथा तुमची दातारा, म्हणूनी ग्रंथाचे होई विस्तारा. केले सद्गुरूने अंगीकारा, परमबोधाक्षरा म्हणून या. सद्गुरु चरणी अनन्य शरण, तेणेची सर्वथा समाधान. मन बुद्धीसी घडे आकलन, ध्येय ध्याता ध्यान एक हो. परमात्म्याचे अवतार भक्त, ते संतरूपे विनटत. तूची प्रभू संत स्वरूपात, निज भक्ता भेटत कृपेने. संतमुखे हरिकथा श्रवण, घडता आवडीचे चिंतन. त्यांची भवबंधने छेदून, लाभे स्वानंद घनशक्ती. जेथे जिकडे पाहे तिकडे, सर्वाभूती भगवत दर्शन घडे. सुंदर हरिरूप चोहीकडे, भजन पवाडे क्षणोक्षणा. हरिभक्ता हृदयी भक्ती असे, भक्ती बागेत भगवंत वसे. भक्ती विजये अधिकची ठसे, भक्तिभाग्य खासे ग्रंथीये. सद्गुरूची परमप्रीती अवघीही, मी किंकर जडलो त्याचे पायी. नभती हे बोल माझे काही, मूर्खमुखी वदवी गुरुराया. आता मती द्यावी मज, तुम्हीच नाथा द्यावी समज. रक्षक कनवाळू तुम्ही स्वामीराज, लाखावी लाज गुरुनाथा. पांडित्य प्रदर्शनाची पापबुद्धी, सहजही न उपजो कधी. बालभावे हो पांडित्य विस्मृती, ग्रंथी शुद्धी हो अखंड. गततरंगी श्री विश्वनाथ, फिरता श्रीरंगपट्टणी येत. तेथ दर्शनाये मुरारपंत, प्रेरणा उपजत दत्तकृपे. मुरार सहकुटुंब आला, विश्वनाथ या द्वारी दिसला. दत्तमनीचे गुजनाथ याला, करणी वचनाला सांगती. दत्त सांगती मुरार श्रीनारायण, जगदोद्धारा झाला अवतीर्ण. परी प्रपंची जाहला निमग्न, भक्ती धर्मा कारण लावितया. प्रपंच परमार्थाची गुंती, नाना परी नाना वानिती. कोणी प्रपंचाचे सुख सांगती, त्यागासी निंदिती अकारण. कोणी संन्यस्तपणाची थोरवी, वानिती दांभिक ज्ञान गर्वी. निंदिती प्रपंचाने सून भगवी, वैराग्ये वागवी विवंचना. असो कोणताही मार्ग जीविता, असावी तेथे प्रामाणिकता. संसार असो वा संन्यस्तता, भूता भूतांत भिन्नता विश्वात. म्हणून मार्ग अवघा सन्मार्ग भावा, कर्मात असो सत्कर्म भावा. अलिप्तपणा सर्वदा सर्वा, विवेक सेव्या सेव्या सावा. नको मद्यपान नको परधन, मैथुन लालसा नकोस निशिदिन. धर्म सांभाळावा वेदोक्त विधान, अधःपतन कुसंगी हिंसका. असो ज्ञानी विवेके शांती पावती, अज्ञानी दुष्कर्मी दुःखी होती. म्हणून पूर्णज्ञानी सद्गुरु प्रती, घ्यावी शरणागती अनन्या. सद्गुरुमुखीचे प्रेमवचन, त्या पुढती सर्व सुखे लहान. त्या प्रेमात हो जन्मोजन्मतहान, तृप्त जन्म मरण तुटे. म्हणून सर्वत्र नम्र नेमस्तपण, चालवावे सोडोनी वृथाभिमान. नसे कामकीर्ती कांचनी मन, परमानंद पूर्ण तेथेची. असो धरूया कथानुसंधान, सकुटुंब मुरार करी नमन. भावावेश उचंबळे घेता दर्शन, निज कार्य स्मरण जाहले. विश्वनाथाचे दर्शन शिवरूपात, पंचवदन दशभुजा शोभत. त्रिनेत्र त्रिशूलधर उमानाथ, पाहता चकित मुरार हो. व्याघ्रांबरकटी भस्म विलेपित, नीळकंठ रुद्रमाळा रुळत. गंगा श्री करी डमरू नादत, मुरारपंत तटस्थ दर्शनी. पार्वती रमण पुढती प्रकटला, गणपती शक्ती नंदी बाजूला. बघता शिवपंचायतन रंगला, निज कार्याला मुरार सिद्ध हो. तत्क्षण देही आली विदेहता, कर्मा कर्माचा सुटला गुंता. सद्गुरुनाथ कृपे तत्वता, स्वहित कथा उरली ती. पश्चात्तापे अति उदासी आली, वाटे आजवर आयु अपुली. नश्वर सुखात वाया गेली, कार्याची सुटली आठवण. तत्क्षण मुराराचा निर्धार झाला, सद्गुरु सेवेसी अर्पण झाला.
म्हणे परित्यागिले प्रपंचाला, जावे माहेराला पत्नीने. पत्नी घाबरली ऐकून बोला, निराधार झाली आधार सुटला. पाहुनी पतीचे उग्रवृत्तीला, कंप सुटला भीतीने. भयभीत ती भिरभिरा पाही, तोच अलकनंदा मायबाई. तियेसी प्रेमे कुशीत घेई, अभया देई तिसला. वात्सल्य प्रेमे सती सावरली, मग मुरारा गुरुमाता म्हणाली. भरल्या प्रपंचाची करून पायमल्ली, कुणान गवसली विरक्ती. पत्नीसह प्रपंच सांभाळावा, पुढे परमार्थ सुपंथ चोखाळावा. विषयी अलिप्तपणा राखावा, ऐसा राजयोग चालवावा. सत्कर्मी तुटते कर्मबंधन, वेदोक्त ज्ञानी तोडी भवबंधन. सदाचारी सुविचारी जन्ममरण, उल्लंघुनी जावे पुढे. नेमस्त आचारा विचारा विना, नसरे विषयी विवंचना. न घडता मनबुद्धीचे समर्पणा, न साधे कोणा परमार्थ. म्हणून प्रपंच परमार्थ भेद विसरी, अभिलाषा कशाचीही न धरी. सद्गुरु अंतर्यामी नित्यस्मरी, अनिष्ट निवारी हरिनाम. ऐसा उपदेश विश्वनाथराया, वदे भावकथा ही प्रेममया. तेणे मुरारा प्रबोधन हृदया, होता तन्मया वृत्ती हो. तोची हो जीवनमुक्ती निधान, निश्चये बुद्धीसी बोध आत्मज्ञान. ब्रह्मरूप हो ब्रह्मपरायण, हो ब्रह्मलीन अहर्निशी. समूळ छेदिला देहाभिमान, तपाचरणी जाहला पावन. हो दत्तात्रेय हरिहर प्रसन्न, भाग्यदर्शन जाहले दाम्पत्या. पुढती विश्वनाथ सद्गुरु परमोदार, पट्टाभिषेकिला मुरार. सोहळ्यात अति वैभवे थाट अपार, मुरारनाथ नाम गाजले. सर्व सुखाचे भांडार खासे, गुरु गुणगान अविद्या निरसे. अवधारा गुरुभक्ती अति उल्हासे, वाढतसे भक्ती भावमनी. सद्गुरु चिंतन हा एकची आधार, संसारिया उतराया भवपार. सद्गुरु तो सर्व शास्त्रांचे शास्त्र, तारक सद्गुरु मंत्र हा. गुरुसेवा हीच तपानुष्ठान, न करावे वाद खंडन मंडन. अखंड श्री गुरु नामोच्चारण, सर्वसिद्धी कारण हे. मुरारनाथा नाथ पीठासनी, सपत्नीक अभिषेकिले नाना विधींनी. पुढती सद्गुरु सवे पर्यटणी, जगदोद्धारणी निघाले. मुरारनाथांचे ही कार्य महान, परंपरेसी जाहले नाथभूषण. पुढे विश्वनाथांचे निजधाम गमन, जाहले पूर्ण कार्यते. श्री दत्तात्रेयाच्या प्रेरणेनुसार, कृपाप्रसादी नाथ मुरार. रंगनाथासी सोपवी परंपरा भार, परमसिद्धाधार परंपरे. रंगोपंत हे दाक्षिणात्य वसते, शिवछत्रपतींचे शिल्लेदार होते. लेखणी कुशल शूरयोद्धे, रंगोपंत रूपते देखणे. राहणी वैभवी थाटामाटाची, स्वभाव विनोदी फक्कड मौजिक. हत्यारबंद अश्वारूढ नित्यची, आवडी पंतांची सहजती. रंगोपंताची ख्याती परमोदार, शिवभूपती ऐके नाना प्रकार. त्याचा थोर परमार्थी अधिकार, समर्थ ही वारंवार परिणिती. समर्थ रामदास महासत्पुरुष, तत्पदी शिवरायाची श्रद्धा विशेष. परी न कळे गूढराजियास, कैसा कीर्ती घोष पंतांचा. एकदा शिवरायाचे दरबारात, पातले समर्थ धर्मकार्यार्थ. नृपती सिंहासनी निजगुरु बैसवित, चरणी नतमस्तक हो. सर्व दरबारियासह रंगोपंत, श्री समर्थ चरणी वंदित. देखताच पंता रामदास समर्थ, पंता वंदिती सद्भावे. जै परस्परा दोघेही आलिंगिती, शिवरायाची थक्क हो स्थिती. निज भावाची ती संत भक्ती, आकळे ना प्रीती लाघव. संताजवळी नसे पांडित्य, वृताभिमानही नसे किंचित. भक्तिभाग्याचा उल्हास सत्संगात, विकल्पाही ते ठठावना. शिवभूपती तो स्वये सात्विक, भाविक परमार्थाचा पायिक. ज्ञानी गो ब्राह्मण प्रतिपालक, धर्मसंस्थापक अवतारी. परी संत योगीच संता जाणती, समर्थ रंगोपंताजवळ बसविती. देवाहुन वेगळी नसे संत स्थिती, सत्संगे प्राप्ती भक्तीची. समर्थ नृपाळा वदती सप्रेमा, अनुभवेची कळतो संत महिमा.
संत सेवा द्वार मोक्षाचे धामा, संत संग गरिमा आगळी. म्हणून शिवछत्रपती भूपा, नको पाहू रंगोपंत रूपा. त्याची शिल्लेदारी स्वराज्या कृपा, त्या भक्ती प्रतापा जाणावे. बाह्यात्कारी दिसते ते वेगळे, परी अंतरंग निवृत्त निराळे. स्वरूपी तद्रूप कधी न ढळे, अद्वय आगळे ब्रह्मते. पहा कलशात गंगा भरता, मग कलश गंगा घडे एकता. येई कलशासही पूज्यता, संतरूप पंता प्रेममय. ज्ञानमय जो महायोगी, तो सामान्यची दिसे दृष्टी लागी. दृष्टीने सदैव पाषाणांगी, भाव निजांगी देणती. आधीच शिवनृपती निष्कलंक, शुद्ध लोकानंद कंद सात्विक. रंगोजी निज प्रचितीने कित्येक, प्रसंगी निशंक करीतसे. परी अतिसूक्ष्म गूढ काळगतीचे, गोब्राह्मण प्रतिपालक बिरुद नृपाचे. नियमानुसार दोष ब्राह्मणांचे, अदंड्यसाचे राज्यात. परी कोण्या एका प्रसंगात, एका खुनी ब्राह्मणा प्रत. देहदंडाची शिक्षा दे रंगोपंत, न्यायी निष्ठावंत कारभारी. राज्य नियमांचा भंग घडता, क्षोभला नृपती पाचारी पंता. दरबारात नेमभंगा करिता, निर्भत्सित पंता नाना परी. म्हणे शिवभूपतो यवनारी, तुझे साधुत्व ते सोंग बरोबरी. कैसे विप्रदंडिले त्वा अविचारी, नेमदांभिका परी भंगिला. रंगोपंत वदे निस्पृह वचन, प्रारब्धा परी प्रत्येका जन्म मरण. मी तो केवळ निमित्ता कारण, लिखित प्रमाण विधीचे. संचिता परी क्रियमाण घडले, विप्रे नरहत्येचे पातक केले. देहांत प्रायश्चित्त दिले गेले, अटळ ठरले पूर्वकर्मी. ऐसे वदुनी आरसा मागवित, म्हणे राजिया पाहे आरशात. पुढती विप्रते शृंखलाबद्ध, नवल दिसत ते फासा गेले. विस्मित शिवबा विचारी पडले, पश्चात्तापे मनी वाटे चुकले. परी ते सिद्धी लाघव वाटले, साधुत्व लाविले कसोटीला. पंत परीक्षेस्तवे राजाज्ञा झाली, एक स्वरूप सुंदरी आणली. नाना वस्त्री ती नारी भूषविली, पंत सदनी धाडिली तियेसी. नृपती म्हणे ऐक हरिणाक्षी, तुवा वश करावा पंत चाणाक्षी. कुसंगी सत्व परीक्षा घे कामाक्षी, आलिंगुनी वक्षी तयासी. शिपाई तिजनेती पंत सदना, पंत गृही येऊनी प्रणय करी नाना. पंत अलिप्त थकली अंगना, परी सोडिना कपटवासना. माय म्हणूनी पंत नमिती, परी घट्ट करी विषय दाबणीती. विचलित चित्त कराया नारीती, विवस्त्र पुढती जाहली. समजाविती रंगोजी नाना परी, निर्लज्जाती समजे न परी. घोंगडी तलपूनी बैसे नृप अंधारी, पाहे अविकारी पंत स्थिती. परी होता पूर्ण नग्नती कुमती, पंत क्रुद्ध झाले अंती. असह्यतियेची हो दुष्टरीती, तिजला शापिती कोपुनी. म्हणे दुष्टे तव बुद्धी उलटी, तूही तत्क्षणी होसी उफराटी. पायवरती शिरभू सपाटी, नग्नची कुलटी जायतू. राजियाची पूर्ण हो कसोटी ती, चक्षुर्वै सत्यम जाहली प्रचिती. नृपवर घेई शरणागती, म्हणे निसंग वृत्ती धन्य ही. एकदा समर्थ आणि पंतासवे, राजाही निघे फिरायास्तवे. मार्गी जाता पंत शौर्य बघावे, वाटे मनोभावे राजिया. राजाज्ञेने तमंचा उडवुनी, पाडिली पंते भूवर पक्षिणी. राजियाचे इच्छे सजीव करुनी, नभी उडवुनी थक्क करी. रंगोपंत ते ज्ञानी परिपूर्ण, उपरोधी कसोटी दुखवी संतमन. नोकरीचा राजीनामा तत्क्षण, करी स्वाधीन नृपाळा. पश्चात्तापे होवुनी दुःखित, नृपती नाना परी विनवित. परी रंगोजी अलिप्त विचलित, शिल्लेदारी त्यागित नृपाची. आत्मसंगी ये पहा अलिप्तपणा, सुजनी दुर्जनी घरी व स्मशाना. अंगना सहवा कीर्ती कांचना, अंतःकरणा जणुये पाषाणता. समर्थपणा नोहे संन्यस्त राहणे, नभेची प्रपंचा अखंड चिटकणे. भक्ती विना वृथा सर्व साधने, अकृत्रिम लक्षणे भक्तिप्रेमा. भक्त देहाचे आटता देहपण, ये सर्व कर्मी करिता अलिप्तपण. सर्व स्मृतीचे विरते स्मरण, दृढ चैतन्यपण सहज ठसे. भक्त ते अखंड भगवत स्वरूप,
देहा विसरुनी पावती शुद्धरूप न हो कधी विषयी विद्रूप निरसत्वे सुखरूप सर्वदा एकदा पंतराजधानीत सता येणे जाहले मुरारनाथा पूर्ण पुरुष निरहंकारी चित्ता आकर्षित पाहता गुरुराणा सहज समागम हो प्रेमाचा काही काळ जाई परिचयाचा पाहोनी पूर्ण अधिकार पंतांचा बोध महावाक्याचा घडे सद्गुरु उपदेशे स्वानंदानुभूती गुरुकृपेची अगाध महती रंगोपंत सदा उन्मती डुलती विदेही स्थिती देही सये पंता एकादिनी सद्गुरु जिव्हाळ्याने म्हणती गुरुदक्षिणा घेऊन येणे सद्भावे गुरुचरणी अर्पिणे शिष्य समाधाने निघाला नित्यमुक्त तो शिष्य अधिकारी सहज शिर धडा वेगळे करी शिरकमले गुरुपूजा अत्यादरी दक्षिणा निर्विकारी देसते धन्य सद्गुरु शिष्य ही धन्य वर्णावी कैसी ती भक्ती अनन्य मी तो मूढमती अहम मन्य विकारा मनोजन्य भोगितो असो सद्गुरु मुरारनाथ स्वामी मूर्ध्नी शीर ठेविती प्रेमी पूर्ववत जाहले शिष्य निकामी वरदपूर्ण कामी श्री गुरु महासमर्थ श्री मुरारनाथ रंगोपंतासी पट्टाभिषेकित ऐश्वर्य संपन्न सोहळा अद्भुत देवादिक पाहत कौतुके गुरुप्रासादिक पीठ परंपरा सद्गुरु कृपेची लभली सुंदरा शोभली रंगनाथ नामी बहादरा आत्मस्फूर्ती देहाकाराये रंगनाथ निज गौरवे गाजती पुरुषोत्तम होनी वर्तती परात् परपूर्ण ब्रह्मची भासती विवेकी प्रचिती वैराग्या कोण्या एका बिकट प्रसंगात समर्थ रामदासा घेऊनी सोबत दोन कन्या राजपूत उद्धरीत विवाह निमित्त करोनी शिवभूपतीचाही संशय निरास होनी वाढले सत्व प्रेमास रंगनाथा पूजले निजगृहास जहागिरी दानास दिधले थोराची थोरवी थोरची जाणती जहागिरीसी सादर अव्हेरिती जाणुनी भिक्षा धर्माची महती दत्ताज्ञा स्मरती मनोमन रंगनाथ सप्रेम सांगे नृपवरा भिक्षा धर्मी ती आमुची परंपरा म्हणुनी जहागिरीच्या केले अव्हेरा झोळी कृपावरा कामधेनू असो इतिहास गंगा ही परंपरेची अतर्क्य अगम्य थोरवीची चित्तमळ क्षालन हो सहजची निर्मळ नित्यची स्मरावी सुख शांतीदायी ही गुरु परंपरा अमित असे ही सविस्तरा म्हणुनी क्रमशः पुढील चरित्रा सद्भावे अवधारा प्रेमाने भाव जडाव जणू भक्ती भांडारीचा गोपाळ सत्शिष्य रंगनाथांचा जन्मनायक घोलपकुळीचा सलाबतपुरासाचा जाहला बाल्यातची पितृछाया हरपली परिस्थिती प्रतिकूल जाहली जन्मभूमी ही सोडावी लागली सपुत्र माया आली विदर्भी भिंताडे नामक कोणी आप्त त्यांचे आश्रये सुरजी अंजन गावात राहिला बालगोपाल माते सहित हळूहळू वयात ये हरिभक्तीची ओढ पूर्वसंचिते सहज आवडे तपानुष्ठान ते रामतीर्थस्थान एकांती ते तेथ तपाते आचरी तपानुष्ठानानंतरी काही समय सुरजी परगण्यात जाहले वास्तव्य तपस्सामर्थ्य लभले भावस्थैर्य शुद्ध भक्तिमय जीवन हो देवयचन ते तपात घडले शमदम भजनी मन शांत झाले सम्यक समता ज्ञान जागले जीवन जाहले निर्वैरी मातृऋण ही समयानुसारी आठवता गोपाळ ये व्यवहारी करीत निजामाची चाकरी शूर सरदारी मानतो राहणी खास हत्यारबंद मुत्सद्दी धुरंधर बुद्धिवंत नावडून निजामाची दंडरीत चाकरी सोडीत दरबारी परी बादशहाची मेहर नजर प्रेम गोपाळ रावा अपार बादशहा समजावी गोपाळ वीर राजीनामा अस्वीकार केला तो पुनश्च व्यवहार सुरू झाला परी दुर्दैवे पत्नी वियोग झाला गोपाळ मनी चढे वैराग्याला वाटे परमार्थाला संधीही मागे नव्हती संतान बेडी संसाराची तुटे आसवेडी विषयातीत कृष्णमय आवडी वाढली गोडी स्वानंदी गेली जीवीची विषयबद्धता सुटला अवघा अविद्या संबंधा
प्रकटली शिवरूप मुक्तता आली अलिप्तता सर्वत्र वैराग्ये अतितप्त दिसेन कोणा एकदिनी निघुनी जाती वना एक तप करिता तपाचरणा गोपाळा दत्तकृपा ही जाहली दत्तप्रसादे प्रकाशले पूर्ण ज्ञान आत्मज्ञानी लोपले अज्ञान जीवन सार्थक झाले परिपूर्ण दत्ते वरदान दिधले पुढे गोपाळा घेऊनी सांगाती रंगनाथ गृहीये दत्तयती नाथाचरणी गोपाळा अर्पिती दत्त वदती श्रीनाथा तू तो मच्छिंद्रनाथ स्वभावे गोरक्षनाथ हा गोपाळ पाहे अवतरला धर्मोद्धारास्तवे पावन करावे अनुग्रहे गुरुकृपा विरक्तीचा निधी सद्गुरु चरणी जडे अनुरक्ती तुटे संसार चिंताती परमार्थ फल प्राप्ती हो गोपाळाचा भक्तिपंथा अधिकार सद्गुरु उघडी ज्ञान भंडार ठेवुनी श्री वरदकर अनुग्रहे भाव शृंगार भरी सद्गुरु रूपते सदा प्रसन्न सद्गुरु नित्यची सस्मित वदन श्रद्धा मोक्षदायिनी खाण प्रसन्नपण निजबोधाचे सद्गुरु कृपा प्रताप गहने नाना परी लभत उपदेशांजने विवेकोद्यानी विहरता प्रेमाने श्रुतिसार सुमने गवसली गुरु सहवासी याकळे गुरु महती गोपाळा स्थिती लभली भागवती दरवळे सुगंधे सद्गुरु प्रीती रंगनाथ वरिती निज शांती रंगनाथ अतिप्रेमे गोपाळा करीती पट्टाभिषेक सोहळा थाटा माटाचा तो उत्सवागळा परमार्थ डोळा भरतसे रंगनाथ संगती गोपाळनाथा कळली सविस्तर गुरुगुणगाथा नित्य गुरु शिष्य देशाटणा करिता एकात्मता समाधी सौख्य दे एकदा नित्यापरी पर्यटना करिता अश्वारूढ दोघेही जात सता रंगनाथ वेगे मार्ग क्रमिता अदृश्य अवचिता चाहले शोकाकुल हो गोपाळनाथ जन्म न ठावा न कळे अंत जेथ दिसेनासे रंगनाथ होत समाधी तेथ बांधितसे सद्गुरु स्मृतीचा भाग्य सोहळा गोपाळनाथ करी अद्भुत आगळा चालवी पीठकारभार सकळा गुरुकृपा बळा अनुभवी गोपाळनाथाची अगम्य करणी सद्गुरु सागरी लहरी प्रमाणित तदात्मकता सद्गुरु स्मरणी श्रोती सावधानी ऐकावे नाना लीलामय नाथ चरित्र गुरुभक्ती ध्वजा उंचावे पवित्र तारक भक्ता इह परत्र कीर्ती सर्वत्र पसरली निवास असे मठ त्रिपुटीसी उच्च नीच अभेद कुळ्यातीसी सांभाळी असंख्य लोकसंग्रहासी सर्व समभावेसी रावरंक कोण्या एका यवनाचे प्रेत उठवनी कृष्णरूपी दर्शन देत धन्य चाहला तो यवन भक्त शेख सुलतान विख्यात हो शिवा पांगुळ्या दौडविले गणोजी भोसल्या गौरविले शाहू महाराजा धर्मी वळविले तारिले परमहंसासी ऐसे नाथ चरित्र मधुर सुलक्षण सुगम ऐकता जाई भूकतहान मुमुक्षयांसी भक्तिरसपान रमवी सगुण स्वानंदी गोपाळा स्मरे रंगनाथ वचन चिंचवडी गोविंद देव कुलोत्पन्न भावी पुरुष परंपरे भूषण गोविंद महान वैष्णवतो एकदा कोल्हापुरी महालक्ष्मी मंदिरे भेटला गोविंद निर्विकारी गोपाळनाथ तया अंगीकारी कृपा करी गुरुराव उफाळे हृदयीचा कळवळा तोची सद्गुरु पूजन सोहळा गोविंद सुखवी नाथ गोपाळा संतोषवी जिव्हाळा गुरुनाथा सद्गुरु पूजेची प्रसाद खूण अकृत्रिम लभे सख्यपूर्ण अत्यानंदे गोपाळची आत्मखूण गोविंदा धर्मा कारण दे गोविंद सत्शिष्य भक्ती प्रधान गोविंद तो सद्गुरुसी अनन्य शरण तयासी पट्टाभिषेक करुण गोपाळनाथ प्रसन्न हो सद्गुरु पूजा तो निरभिमान तेथ बाह्योपचारा नसे स्थान अधिकार तो पूजा अधिष्ठान गोविंदनाथ नामाभिधान हो गोविंदनाथ तो पीठाधिकारी शेख सुलतान बाळनाथ परोपरी त्रिपुटीसी मठस्थानासी उभारी गुरुकार्य निर्धारी चालवी नाना स्थळी कार्य ओळख ठेवुनी जनी जनार्दनी प्रेम वाढवुनी गोपाळनाथ योग्य वयोमानी निजधाम गमनी जाहले
1688 शकासी श्रावणमासी अमावस्येसी गोपाळनाथ ठेविती देहासी शोक सर्वत्रासी जाहला. श्री गोपाळनाथांचे औरुध्वदेहिक मंत्राग्नी देण्या यथा धार्मिक परिवृथाभिमानी विप्रदांबिक नाकारिती कित्येक विनवणी. म्हणती गोपाळनाथांनी वर्णाश्रमधर्माची केली हानी. चारही वर्णाची भिक्षा सेवुनी शास्त्रोच्छेदी करणी केलीसे. ज्यांचे संपले देहबुद्धीपण तो न पाहे देहवर्ण. तैसाची आश्रमाचाही अभिमान भक्ता कारण असेना. उच्च नीच जातीच्या नाना कथा परिभक्ता लागी त्या वाटे वृथा. तैसीच वर्णाश्रमीची अहम मन्यता प्रदर्शन सर्वथा नावडे. गोपाळनाथ भक्त थोर महान नित्यची हरिचरणी लीन. पूर्णज्ञानी भवभ्रमविहीन करुणी अकर्ते पण भक्तोत्तमा. मंत्राग्नी देण्या नकार देती म्हणती गोपाळनाथ जरी पूर्ण स्थिती. तरी तेणे दावावी प्रचिती शुष्क काष्टा प्रति अंकुरावे. अंगणी शुष्क काष्ट रोपले चिंताग्रस्त भक्त भवती बैसले. विनवती सद्गुरुनाथा सगळे दावावे लिले यावेळी. गोविंदनाथासह सर्व भक्त विनविती सद्गुरु तू कृपामूर्त. अमुचे वाणी वचन सत्य करुणी बिरुद सांभाळा. सद्गुरु तुझी सत्ता सार्वभौम भुईस पाठ करी सर्व रचतम. तूची चालते बोलते परब्रह्म अजरामर नाम तुझे. करुणी कर्मा तू अकर्ता तुझ कदापि स्पर्शे न अहंता. द्विजन पाहती समसाम्यता ग्रासिले अहंता दोषाने. सामान्य जनांच्या अभिमाना निवारावे सकळ अपराधा क्षमा करावे. अशक्य ते शक्य करून दावावे काष्ट अंकुरावे तव कृपे. अगाध तुझ्या कृपेची करणी ती पावावी कवण्या गुणी. ना कळे म्हणून लोटांगण चरणी घालितो जाणी जीवलगा. केवळ लौकिक लोभा कारणे अति निंद्यतो गुरुधिक्कार करणे. या देहभ्रांतीसी कैसे आवरणे अघटित लीलेने सांगावे. भक्तांची ऐकोनी आर्त प्रार्थना जागे सद्गुरु प्रताप गहना. शुष्क काष्टी फुटले अंकुरपर्णा भक्त समाधाना पावले. विप्रवृंद समस्त लज्जित होऊनी येऊन क्षमा मागे गुरुचरणी. यथा सांग मग देती मंत्राग्नी अद्भुत करणी नाथांची. श्रीनाथ सद्गुरु तो परिपूर्ण करोनी नित्य अकर्ता आपण. शुष्क काष्ठाचा अश्वत्थ करून ठेविला दर्शनार्थ त्रिपुटीसी. त्या अश्वत्थ दर्शनी पतितोद्धार सर्वात्मकाचा न कळे पार. नाथ स्वरूप तो अश्वत्थ साचार महिमा अपार तयाचा. वेदश्रुतींचे ही हो सहज आकलन परिजेणे घडते भवतरण. ते दुर्लभ सद्गुरुनाथ चरण ते महिमान कैसे वर्णावे. त्रिपुटीसी आश्रम तो आजवर चाललासे नाथ रूपे स्थिर. नाथ लीला विलास पवित्र धन्य चरित्र नाथांचे. असो आता सद्गुरु गोविंदनाथ अकळ अमळाचे ते वृत्त. गाजला जगती जीवनमुक्त ख्याती अपरिमिततयाची. तारुण्यारंभीच हो कांता वियोग प्रपंच दुःखे आले वैराग्य. अनासक्तीने जाहला निसंग भक्ती रसरंग चढला तो. तीर्थाटन हे अखंड नमन दर्शन सगुण निर्गुण समसमान. पुण्यपुरुषा सत्संगे घडे तीर्थाटन तेणे चित्तशुद्धीला लाभून तृप्ती ये. चित्ताचा घालविण्या उदासपणा कार्ये सर्व सुखी कराया कारणा. फिरता येती महालक्ष्मी दर्शना कोल्हापुरी जाणा सद्भावे. तेथे गोपाळनाथांचे घेती दर्शन नाथ पाहती गोविंद उदासपण. गोविंदाचा मग द्वितीय विवाह करून कार्या कारण सिद्ध करीती. गोविंदनाथांचा आगळा नित्यक्रम दिवसा निद्रिस्तः पुरुषोत्तम. रात्री आचरी नित्यान्धिक कर्म पंचमहास्वधर्म यज्ञते. रात्रौ वैदिक कर्म निषिद्ध म्हणून धर्म मार्तंडनाथा निंदित. परिनिंदा स्तुती जेथे समसमार्थ सत्यरूपनाथ संपूर्णते. कुणी नाथ या म्हणे पाखंडी कोणी करीती अधिकार गोष्टी. अपकार्यांच्या छिद्रदृष्टी पापपोटी नित्यचिते. एकदा सत्वपरीक्षा घेण्यासी धर्माधिकारी एक दरिद्रियासी.
पाठविती गोविंदनाथ गृहासी म्हणती विधी निषेधासी तोडी हाक येवोनी नरजन्मासी भाग्यानी मिरवितो साधू संत म्हणोनी अधर्मी शास्त्राज्ञा उल्लंघुनी ब्रह्मकर्म रजनीसी याचरी त्या दरिद्री विप्रकन्येच्या विवाहा धनाची गरज होती पहा गरजवंताला अक्कल नसते हा धनलोभ महा दारुण नाथ सदनी तो विप्र राहिला नाथची नित्यापरी रात्रीला नित्यकर्मा करुनी वैश्वदेवाला हाक विप्राला मारिती म्हणती हा घ्यावा विकीर टाकावा यथारीती बाहेर म्हणे विप्र हे कर्मनो हे सशास्त्र सूर्यास्तानंतर निरर्थक विप्रासी नाथजी सांगती हा सुन आधी हा विकीर टाकी नेऊन विकीर त्यागी घ्यावे सूर्यदर्शन मग पाय धुवोन परतावे मग विप्रजाय विकीर टाकाया पान ठेवोनी पाहे पूर्व दिशेया तोच सूर्य त्रिप पानावरी त्या पाहुन द्विजया नवल हो पाय धुवोनी विप्रधावत येई नाथचरणी जडवी दोई म्हणे क्षमा असावी मजनाथाई कीव घेई माझी गे मी तो अज्ञानी अनधिकारी म्हणून तुम्हा दुखविले प्रत्युत्तरी मज प्रेरिती विप्र अहंकारी तेणे अविचारी वागलो माझ्या कन्येच्या विवाहाला मज पाहिजे होते धनाला मागाया जाता धर्माधिकार्याला त्याने दाविला कुमारगहा धनाची धरून नीच लालसा नीच कर्मा धरिला धीवसा अज्ञानी मूढपणी घडल्या साहसा माझेच उपहासा केले मी मग नाथांनीच धनगरज भागवुन केली संतोषे विप्राची बोळवण तेणे सर्वत्र पसरला लौकिक पूर्ण लज्जित विप्रजन जाहले कोण्या एका प्रसंगात नाथ केशव स्वामीचे रूपात ज्ञान परिपूर्ण कीर्तन करीत गर्भवारित शिष्याचा देहाभिमान वासना परिलुप्त म्हणून जगदिसे सत्यप्रेमवंत विषय विलासी गुंतो निलिंपित भासे नाशवंत प्रत्यक्षते निजात्मस्थितीत श्री गोविंदनाथ आत्मसुखी नित्य उल्हासित तीर्थाटणी फिरती धर्मकार्यार्थ येती विदर्भात दत्ताज्ञे दत्त सांगती श्रीनाथयासी प्रत्यक्ष हनुमंत जन्मले भूलोकासी राजेश्वराचे द्वितीय पुत्र रूपेसी पुढती परंपरेसी वारसा असोही संत चरित्र संपत्ती उपभोगण्या धरावी एकांत स्थिती होता काया वाचा चित्तवृत्ती विषयी विरक्ती लाभते श्री गोविंदनाथांचे ग्रंथ काही असती उपलब्ध अद्यापही स्वानंदी निजानंदी अभंग रचनाही विठ्ठल विजयही ग्रंथ महा ऐसे गुरु गोविंदनाथ अनादी नामरूपातीत ब्रह्ममूर्ती सच्चित सुखाची प्रत्यक्षानुभूती कैसी ती पामरे वर्णावी जे स्वयं अतिसुंदर अलंकाराचेही लेणे ते शरीर तैसी नाथलीला अपरंपार सुखासन सुंदर भावार्था श्री देवनाथ चरित्र निरूपण करवील विद्या कळा भरून फुलवील भाव फ्लोरपूर्ण सौगंधी विहरण भक्तीचे नाथलीला लहरीची घेता माधुरी साधक देहाचे देहपण विसरी शरण मनोहरनाथ निरंतरी सद्गुरूची करी हे गुणगान श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुख स्वानंद स्वस्ती श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी सुख कर गुरु भक्ता इह परत्री षष्ठम तरंग गोडहा इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्री देवनाथ लीला लहर्यां षष्ठम तरंगः श्री गुरुनाथार्पणमस्तु सद्गुरुनाथ महाराज की जय।